नमस्कार. तर आपण बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माची कथा. द्वापर युगात मथुरेचा राजा कंस हा अत्याचारी व क्रूर होता. आपल्या बहिणी देवकीचं लग्न वसुदेवांशी झाले तेव्हा आकाशवाणी झाली, कंसा, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. ही भविष्यवाणी ऐकून कंसाने देवकी वसुदेवांना तुरुंगात टाकले. प्रत्येक बाळ जन्मल्यावर कंस त्याचा वध करू लागला. 6 मुलांना त्याने ठार केले. 7वा बाळ म्हणजे बलराम योगमायेच्या कृपेने गर्भातून रोहिणीच्या पोटी गेला. 8वा बाळ जन्मणार त्या रात्री श्रावण कृष्ण अष्टमी मध्यरात्री झाली तेव्हा तुरुंगात दैवी प्रकाश पसरला. वसुदेव देवकींना श्रीकृष्णाचे 4 भुज रूप दर्शन झाले. प्रभूंनी सांगितले, मी तुमचा पुत्र म्हणून आलो आहे, पण मला गोकुळात नंद यशोदांच्या घरी नेऊन तिथे ठेव. त्या क्षणी साखळ्या तुटल्या. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले. यमुना नदीला मार्ग मोकळा झाला. वसुदेवांनी बाळकृष्णाला टोपलीत ठेवून गोकुळात नेले व नंद यशोदांच्या घरी जन्मलेल्या मुलीशी अदलाबदल केली. परतल्यावर कंसाने त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, पण ती योगमाया निघाली व आकाशात जाऊन म्हणाली, कंसा, तुला मारणारा आधीच जन्मला आहे. त्यानंतर गोकुळात श्रीकृष्णाची बाललीला सुरू झाल्या आणि पुढे कंसाचा वध करून धर्माची स्थापना झाली. धन्यवाद.